हॅलो बालमित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत अस्वलाची गोष्ट. तर त्याआधी मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला 2 दिवस झाले तहानलेला कावळा आणि माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट शिकवलेली आहे. तर तुम्ही ती वाचली का, ऐकली का, व्हिडिओ बघितला का, तुम्हाला ती गोष्ट आवडली का, ती मला कमेंट करून सांगा. आणि आज आपण जी गोष्ट शिकणार आहोत ती आहे अस्वलाचा सल्ला. तर तुम्हाला जर माझ्या गोष्टी आवडत असतील तर माझ्या गोष्टी पाहत चला. मी तुम्हाला रोज एक गोष्ट शिकवत जाईन, ठीक आहे. चला आपण आपल्या व्हिडिओला आज सुरुवात करूया. हा बघा अस्वल दिसतोय का झाडाखाली? हा आहे अस्वलाचा सल्ला. ही गोष्ट आहे 2 मित्रांची. रामू व श्यामू एकमेकांचे चांगले मित्र होते. हे बघा, हा रामू आणि श्यामू मित्र होते. दोघेही एकदा एका जंगलातून चालले होते. ते कुठे चालले होते? जंगलातून चालले होते. अचानक एक अस्वल त्यांना समोर आले. तर ते जंगलातून जात असताना त्यांच्या समोर काय आले? हे बघा, अस्वल आले. श्यामू पटकन झाडावर चढला. तर श्यामू हुशार, एकदम चपळ. तो कुठं गेला? झाडावर चढून बसला. रामूला झाडावर चढता येत नव्हते. हा जो रामू आहे त्याला झाडावरती चढता येत नव्हते. रामूला आठवले की अस्वल मेलेल्या माणसांना काही करत नाही. मग त्यावेळेस रामूला काय आठवलं? आता तर आपल्यासमोर अस्वल आहे, पण एक त्याला युक्ती सुचली. अस्वल काय करतं? मेलेल्या माणसांना काही करत नाही. मग काय केलं रामूनं? त्याने लगेच जमिनीवर पडून मेल्याचे सोंग घेतले. रामूनं जमिनीवर पडला आणि मेलेल्याचे सोंग घेतले. मग काय केलं अस्वलानं? अस्वल जवळ येण्यापूर्वी रामूने दीर्घ श्वास घेतला. म्हणजे तो मेला आहे असं रामूनं दाखवलेलं आहे. मग अस्वल जवळ आले आणि त्याला हुंगले म्हणजे त्याचा वास घेतला आणि ते निघून गेले. म्हणजे अस्वलानं वास घेतला, त्याला असं हलवलं असेल तर तो मेलेला आहे असं वाटलं अस्वलाला. मग तो मेलेला पाहून अस्वल काय केलं? अस्वल पुढे निघून गेले. मग झाडावरती कोण आहे? श्यामू. मग थोड्या वेळाने काय केलं श्यामू झाडावरून उतरला, खाली आला अस्वल निघून गेल्यानंतर. मग श्यामूने रामला विचारले की, हा जो श्यामू आहे, मग श्यामूने रामला विचारले की अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले? तेव्हा रामू म्हणाला, अस्वल म्हणाले, स्वार्थी मित्रांपासून दूर राहा. म्हणजे श्यामू कुठे? श्यामू झाडावरती चढलेला. श्यामू खाली उतरल्यानंतर त्यानं रामूला विचारलं की अस्वल तुझ्या कानाजवळ येऊन काय करत होते? तर ह्याला समजलेच नाही. अस्वलानं त्याला हुंगलंय, ते म्हणजे वास घेतलाय किंवा काय केलेलं हे ह्याला समजलं नाही. फक्त ह्याला माहिती होतं की अस्वल मेलेल्या माणसानं काय करत नाही म्हणून तो पडून राहिलेला. मग अचानक श्यामूला वाटलं रामला काय विचारलं अस्वलानं. तर रामू म्हणाला, अस्वल म्हणाले, स्वार्थी मित्रांपासून दूर राहा. म्हणजे हा जो श्यामू आहे तो रामला काय म्हणाला? तू स्वार्थी आहेस. जेव्हा अस्वल आले तेव्हा तू झाडावर पळून गेला, माझा विचार सुद्धा केला नाही. म्हणून रामू काय म्हणाला, तू स्वार्थी आहेस, म्हणजे स्वार्थी मित्रांपासून दूर राहा. तात्पर्य काय गोष्टीचं? संकट काळी मदत करतो तोच खरा मित्र. म्हणजे तुम्हाला जर एखादा मित्र असेल आणि तुम्हाला जर एखाद्या वस्तूची गरज असेल आणि तो तुम्हाला मित्र मदत करत नसेल तर तो तुमच्या कामाला येत नाहीये. म्हणजे कोणत्याही संकटाच्या वेळेस मदत करत नाही, तो स्वार्थी मित्र झाला. तो फक्त स्वतःचं बघतोय. म्हणून संकट काळी जो मदत करतो तोच खरा मित्र, आणि जो करत नाही तो मित्र नाही. म्हणजे तो अशा स्वार्थी मित्रांपासून दूर राहिलं पाहिजे. या कथेतून तुम्ही बोध घ्या, लहान आणि मोठ्यांनी सुद्धा. अशा प्रकारची गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा. अस्वलाचा सल्ला. अशा प्रकारे जीवनात येणारे मित्र कसे असतात हे त्यांना सुद्धा सांगा, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझे व्हिडिओ बघत चला.